फलटण नगर परिषदेत इतिहासात पहिल्यांदा सफाई कर्मचारी मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीत. फलटण नगर परिषदेत आज एक अभूतपूर्व आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. तब्बल 22 वर्ष प्रामाणिक सेवा केलेल्या सफाई कर्मचारी श्रीमती माया काकडे यांना त्यांच्या सेवानिवृत्ती दिनी मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी स्वतःच्या खुर्चीवर बसून एक आगळा वेगळा सन्मान दिला. या अनोख्या सत्कारामुळे उपस्थित सर्वजण भारावून गेले. महसूल दिनानिमित्त फलटणमध्ये उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव. आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार. फलटण इथं महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य मार्गदर्शन शिबिर आणि ग्राममहसूल अधिकाऱ्यांसाठीच्या दैनंदिनीचं प्रकाशनी करण्यात आलं. फलटण तालुक्यात स्मार्ट प्रीपेड मीटरला भीम आर्मीचा तीव्र विरोध. नागरिकांची फसवणूक थांबवण्याची मागणी. महावितरणकडून फलटण शहरात बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरला भीम आर्मीनं जोरदार विरोध दर्शवला. नागरिकांची संमती न घेता आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता हे मीटर बसवलं जात असून हे काम तात्काळ थांबवून नागरिकांची होणारी फसवणूक टाळावी अशी मागणी संघटनेने केली आहे. कोळकीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंती दिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिवादन. कोळकी इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजी माजी सैनिक संघटनेच्या जवानांनी दिलेली मानवंदना कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरले. कानाडवाडीतील आगग्रस्त भोसले कुटुंबाला यंग एंटरप्रिन्युअर्स असोसिएशनचा मदतीचा हात. कानाडवाडी येथील आगीच्या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या भोसले कुटुंबाच्या मदतीला यंग एंटरप्रिन्युअर्स असोसिएशन धावून आलंय. संघटनेच्या सदस्यांनी तातडीनं जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत देऊन या कुटुंबाला आधार दिला. फलटण तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी दिलीपसिंग भोसले यांची निवड. फलटण तालुका सहकारी पतसंस्थांच्या फेडरेशनच्या अध्यक्षपदी श्री सद्गुरू व महाराज उद्योग समाजचे प्रमुख दिलीपसिंग भोसले यांची तर उपाध्यक्षपदी जयवंत शिंदे यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील पतसंस्थांना सक्षम करण्यासाठी प्राधान्यानं काम करणार असल्याचं नवनिर्वाचित अध्यक्ष भोसले यांनी सांगितलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला नगर वाचनालयाचा कर्तृत्व गौरव पुरस्कार. सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयाच्या वतीनं दिला जाणारा कर्तृत्व गौरव पुरस्कार यावर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला जाहीर झालाय. मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी दिलेले केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान देण्यात येणार आहे. कोल्हापूर खंडपीठाच्या मान्यतेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं महत्वपूर्ण योगदान. कोल्हापूर इथं उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीला यश आलंय. या मंजुरीमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं मोलाचं योगदान असल्याचं मत व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ. आता दरमहा मिळणार 20,000 रुपये. राज्य शासनाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेच्या रकमेत वाढ केली आहे. आता राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11,000 रुपयांऐवजी 20,000 रुपये सन्मान निधी मिळणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडखेळ यांच्या मागणीला मोठं यश आलंय. फलटण पोलीस पाटील संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी अमोल आढाव यांची निवड. फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या नवीन तालुका अध्यक्षपदी अमोल आढाव यांची नुकतीच निवड करण्यात आली. तालुक्यातील पोलीस पाटलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही आढाव यांनी दिली आहे.